नाव गाजतय नाव गाजतय श्री कला मंच नाव गाजतय नाव गाजतय श्री कला मंच नाव गाजतय
शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्या सर्वांच्या मनामध्ये भरलेले हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून या ठिकाणी जमलेले माझे सुत्य माय भक्त शिक्षक फार आनंद होतोय। आपल्या लाल मातीचा सुगंध आज तुमच्या रूपाने या ठिकाणी गर्वात आणतोय। या नमन कलेवर प्रेम करणाऱ्या तमाम कोकणवासीय दिवानगरीतील रसिक प्रेक्षकांना त्रिवार वंदन करून अभिषेक ठाकरे निर्मित त्रिमूर्ती कलावंत कृपया आयोजित सविनय सहस्त्र स्वागत करीत आहोत। कोकणची मराठमोळी लोककला कोकणचे खेळ अर्थात बहुरंगी नमन बहुरंगी नमन बहुरंगी नमन।
Thank you.
या आपल्या अशा नमन कलेच्या कोकणच्या अजोड प्रेम या लोककलावंतांनी अजूनही जतन संवर्धन करून ठेवलं आहे. दिव्यासारख्या या नगरीत दिवानगरीत एवढ्या हा स्पर्धेच्या का निमित्त होईना आपण या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आहे. तसंच गणाबद्दल सांगायचं झालं तर गण हा सुरुवातीला जे घरकरी आपल्या या लोककलेचं एक वैशिष्ट्य आहे नमन लोककलेचं. सर्वात म्हणजे या सर्व एकत्र येतात तेव्हा मानवी भिंत ही या आपल्या नमन लोककलेचं वैशिष्ट्य आहे. तसंच घरकऱ्यांनी जो काही टाळ उपलब्ध नसतानाही जो काही हावभाव केला अतिउत्तम अतिशय सुंदर. म्हणजे पूर्वीच्या काळी साहित्य उपलब्ध नव्हतं या ठिकाणी त्यांनी या तरुण पिढीने या 21व्या शतकातही जाणून दिलं आहे की साहित्य उपलब्ध नाही पण आम्ही हावभाव करूनही या गणाच्या माध्यमातून ही आपली लोककला टिकवून ठेवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. Thank you.
प्रेमाचे कोणीही चित्रीकरण करू नये. धन्यवाद. जेव्हा माझी प्रिय वाचली कधी वाचली नाही
माझी सखी राधा कधी शांत नाही हे नाही हे तू सांगतो मी चालते पण मी दुनिया कधीच जाणत नाही. अगं राधे या दुनियेचं काय करून बसले दुनिया खऱ्या प्रेमाला खोटं प्रेम आणि खोट्या प्रेमाला खरं प्रेम समजते कोणाला जीव लावते मग बसते मग आपल्याच प्रेमाला समजते ना राधे आपल्या प्रेमाची फक्त उपमा दिली जाते आपल्यासारखं प्रयत्न कधी झालंय तर कधी होणार राधे. पण कान्हा आपलं प्रेम इतकं सुंदर असताना आपल्या वाट्याला इतकं दुःख का आलंय? राधे याची चिंता आपण करायची गरज नाही आपण मात्र आपल्या प्रेमावर निश्चित राहूया. कान्हा तुला कसं समजतंय मला तर अजिबात जमत नाही मला तर लगेच रडू येतं. सगळे रडू पडे म्हणजे तुला हसवायला आलाय हा गाणं. पण कान्हा माझी इच्छा आहे तुझ्याकडची आजपर्यंत तुझी कोणती इच्छा पूर्ण करते सांग बरं ही इच्छा मी पूर्ण करेन. मला आपल्या त्या जुन्या आठवणी पाहायच्या आहेत आणि त्यात रमायचं आहे. मला त्या घेऊन जातील तुला आठवणी. एवढंच ना त्या आठवणी आपल्या आहेत आपण पुन्हा त्या आठवणीत जाऊया पण त्याआधी तुला माझ्यासाठी एक चांगलं गाणं बोलायला लागेल. गाणं आणि आता हो राधे आता बरं ठीक आहे तू म्हणतोस तर म्हणतेस एखादं गाणं. हॅलो तुझ्या
तुला साथ माझी हीच कळली कलाली तुला साथ माझी विण्यापरी नाचणी मी वाट बघतो तुझी विण्यापरी नाचणी मी वाट बघतो तुझी सांगना एका तुला याद माझी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अगदी सुरामध्ये राहून पुन्हा एकदा त्यांनी आपल्या सुमधुर आवाजात गौरव गावे.
गेलं काय तू ती रात आणि रात्रीच्या ती सोडून म्हणतो कळत नाही हो काय ऐक तुम्हाला काय वाटलं का तुम्हाला काय वाटलं काय अलीकडची अली तुमची अली हो वैद्याची आता अली वर आलेत ना आता म्हटलं येतील तर बाहेर सगळ्याला घेतला आणि शिरी आणि गेला आम्ही गेलो आपलं शिरी तोडली आणि आली होता थोडी तू मेरा पाठ मला घाबरलो होतो काय सांगू आणि थोडी मेरा माझ्या सरला तर काय केलं ढगात लागल काय तशीच बदली उचलली ती घरात आत ठेवली आणि पाणी ठेवला गरम आंघोळ घालायला केला गरम पातेल्यात पाणी ठेवला आणि म्हटलं काय दावीत होता तेवढ्या तुम्ही कोण ठोकली का म्हटलं आता दाबून देताय आणि मग मी येता मला काय पण आलंय काय चार आंबोली चार बिया काय हो काढल्या ती बाई वापरणार ती बाबा काय ती आणि हे बाय त्या तुझ्या कालवलं आंब्याला आहे ना तुझ्या आधी पाणी मी घातलं माझा आंबो माझं घालू आम्हाला कोणालाच वाट माहित नाही बाजूनीच मगाशी बोलत होता पप्पी नाही
श्यामरावांचं नाव घेते नाकातल्या शिवाय पण पुस्तक तुला स्वतःचा नवरा घेत तेव्हा त्याची किंमत आता जाऊ दे विकायला घेतलेत ताक तिथं उघडत वाण करूनच ऐकलं आता मला तिथून राहतं नवऱ्याची केस आवडत होती तेव्हा अचानक भरला मला कापुरा नवऱ्याची केस आवडत होती तेव्हा अचानक भरला मला कापुरा आणि काय नको मावशी आता रडायला काय होय अहो ऐकलं काय परत लॉकडाऊन होतंय लागलं तर घेऊन जा ऐकलं सांगितलं आता इकायला काय आणलंय मी घेतलाय मावा ऐकलं का मी घेतलाय मावा आणि ज्यांना मला माझ्याजवळ यायचं असेल त्यांनी यावा नाही तर घरी जा ती काय घरात जायला आली आले तर इथं घेऊन घे इकायला पण येणार ऐकली तर आता इकडे ही भांडत होती आता ही भांडायला लागली मला काहीतरी भांड्यात आलं पाहिजे काय कर कशी हात दिला ना तर त्या आयुष्यात काढून अशी गेलं त्या नको ऐक एवढंच पण लई पडला तर लई लागतो पाहतो नाही कर फेसबुकवर टीव्ही झाला माझा जुना चुकी लावून तू सुट्टा केला घेऊ नको फेसबुकवर टीव्ही झाला माझा जुना सांगताय ना माधवरावांना फेसबुकवर टीव्ही झाला माझा जुना फेसबुकवर टीव्ही झाला माझा जुना माधवरावांना तेथे मी बोललो तंबाखूने जुना विकायला घेतलं मी त्याची विकायला घेतलं मी जाई सांग ना मावशी दिसते की नाही ना एकदम सही रे सही असू दे बाई तू म्हणतेस ना म्हणून तू सही बोल आलं की माझ्या शिवाजी येतो आजच पुढे आलोय मला माहिती आहे तुम्हाला पुढे बोलायची झाला होता मधमाशांचा पोळा तिथं ना किती म्हणायचे नाही आधी सांगताय मी आता एक डॉलर मारला ना 30-40 जण धावत येते काय हिरोईन सांगली पुढे सांग नाव घे झाला होता मधमाशांचा पोळा सांग पुढे सांग साधू मावशी तुझा सर्व पब्लिक पडला माझा डॉलर आहे काय गं तुमच्यावर की काय बोलताय तरी तुम्हाला आणि विकायला काय घेतलंय मावशी नात्याने खल्लंच नाही ते ठरलंच नाही ठरल कधी खरं तेव्हा सांग आता आम्ही आणलेलं आहे त्यातलं घेऊन तुला थोडं थोडं पण परत असं करू नको त्याच्यात येणार नाही आम्ही परत पाठवू आता हो माझ्या गोकुळच्या काठी कृष्ण माधवी तो पाथरे ऐकलं काय असं नाव घ्यायचं काय लोक घेतात पंपी आणि कंपी तुला पण बोलल काय ऐकायला झालंय गोकुळच्या काठी कृष्ण माधवी तो पाथरे श्रीहरीचं नाव घेते नांदेड राजाने एकटीच झाली मी घरात मावशी इथं आपलं चिकटवलं असं हा मला विकायला काय घेतलंय मावशी मी विकायला घेतलं दूध आता वाजव आता जायचं
म्हातारीचं मी ऐकताय का माझं नाव खामकी आहे खामकी आहे काय घेऊ बा इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर अगं जुनं काय घोडचं आहे घोडचं नवीन आहे जुनं काय पहिल्या जुनंच वाटतं नंतर नवीन असतं काय पुढं इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर काय सांगू अशोकरावांचं नाव घेते नितीनरावांची लवकर काय त्या बबनरावांची मी ऐकत की तुम्हाला मला जायचं एक गाणं पण काय माझं आवडत काय म्हणतो आज चांगला पुरावाल्यांना नाही मन कर सर्व वया मिला नशान पुरावाल्यांना नाही मन कर सर्व वया मिला नशान जागा कमी आहे ना मी आपलं पुढं वळतो असे जमलाच नाही आपण
रसिकांच्या मनपसंतीतून आलेला पारितोषिक ओंकार ताल नमन मंडळ दिवा यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच ओंकार ताल नमन मंडळ दिवा यांचे नमन दिनांक 9 फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळी 7 वाजता ग्लोबल इंग्लिश स्कूल मैदान येथे होणार आहे. तरी रसिक प्रेक्षकांनी याचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. तसेच कुमारी ऋत्वी जोशी हिचकडून खास गायिकासाठी गायिका रुपाली दुर्गवळी तिच्या आवाजासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही त्रिमूर्ती नमन कलामंच यांचे सदस्य आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच अनंत खाबडे कलामंच यांकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही त्रिमूर्ती कलामंच आयोजित अभिषेक खाबडे निर्मित आम्ही त्यांचे सदस्य आभारी आहोत. धन्यवाद. भक्तांचा कैवारी आणि राजेचा श्रीहरी श्री कृष्ण भगवान त्या दुष्ट कौस बाबाचा वध करण्या आणि भक्तांच्या रक्षा करण्या या भूतरीचे अवतार धरलाय. युगायुगे माझे अनेक अवतार आहेत. आम्ही सदाच बऱ्याच भक्तिलो आहे. असंख्य भक्तजन मला जगात करतात. पण त्यांना काय माहिती मी खरा बसलोय मानवा रूपात. तू खरा मनाने माझी भक्ती माफ करेल मला प्रकट होईल. हा आज हिंदूचा माना बाजारात आहे. त्याचा रस प्रतिबंध करायला पाहिजे. तर ही कामगिरी आपल्याला करता आपल्या जोडीच्या सवंगडावर चालली पाहिजे.
नक्कीच देवा. तुम्ही आजपर्यंत दिलेली जबाबदारी मी कधी पार पाडली नाही असं कधी झालंय का? सुदामा, मला आपल्या मैत्रिणीची पूर्ण विश्वास आहे. विश्वास योग्य मागतेच्या आपल्या मैत्रीचे शब्दाला देते. आपल्याला आशीर्वाद देतो. धन्य झालो देवा. पण देवा, जबाबदारी कोणती? 16-60 लोक का ठाट-बाट करून मरणीच्या बाहेर आहे. त्यांचं रक्षण प्रतिबंध करायचं आहे. ठीक आहे देवा, तुम्ही निश्चित राहा आणि तुमच्या सुदामा त्यांना वगैरे कायदा विचारला सांगा कायदा तुमचा बिलकुल मानणार. ठीक आहे देवा, तो मी आता घाई काय तेवढी मोठी जबाबदारी घेतली खरी, पण ती पार पाडायची कशी? एकट्याला तर काही जमणार नाही. त्या गवळणी असणार 16 शस्त्र 360 आणि मी एकटा. मी जर त्यांचा रस्ता अडवायला गेलो तर माझा पुरा फुका करून टाकतील. नाही 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 नाही. एक काम करतो, माझा एक समन्वय आहे, त्याला बोलावून घेतो. अरे पेंद्या, पेंद्या, अरे पेंद्या, अरे काय रे तुझ्या काय रे काय? अरे तू लवकर ये. अरे कशाला? अरे कृष्णदेवानी मोठी जबाबदारी दिली आहे. थांब जरा दाखवतो मग येतो. हे काय दाखवायचं आहे ते नंतर दाखव. आधी लवकर ये. अरे आता हलवतो करतो मग येतो. अरे बाबा, तू सगळा बाजूला ठेव आणि तू लवकर ये. असा बोलतोय होय. मग आलो ये लवकर. आलो. माझ्या आईने पाठवला गुराचा राया राणाला. माझ्या आईने पाठवला गुराचा राया राणाला. काय सांगू तुला रे सुद्या, मोठा गडबड घोटाळा झाला. काय सांगू तुला रे सुद्या, मोठा गडबड घोटाळा झाला. माझ्या आईने पाठवला गुराचा राया राणाला. माझ्या आईने पाठवला गुराचा राया राणाला. काय सांगू तुला रे सुद्या, मोठा गडबड घोटाळा झाला. काय सांगू तुला रे सुद्या, मोठा गडबड घोटाळा झाला. काय सांगू तुला रे सुद्या, मोठा गडबड घोटाळा झाला. काय सांगू
काय तू बोलवली लय बाबा गडबड मोठी कसली गडबड काय सांगू तुझ्याकडे तुला बघ मी सकाळी उठतो ना तेव्हा मला पहिला दाखवायला लागतं अरे आता तू ऐकून तर घे आपण बघ सकाळी उठलो मला दाखवायला लागतो काय दाखवायला लागतो थोडं ऐक सांग नंतर हलवतो नंतर मग करतो म्हणतो तरी काय तो नाही बोलतो काय बघ दाखवतो म्हणजे अरे वसाड्या देवाला नैवेद्य दाखवतो तुला काय वाटलं काय तुझ्या तू आणि हलवतो म्हणतो देवाची पूजा करतो ना आपण तेव्हा घंटा हलवतो ना ती बोलतो घंटा हलवतोय देव पूजा करत होतास तू मग तुला काय वाटलं अर्थ काहीतरी बोलत असते अरे वसाडी दिलाय गंमत मोठी अरे आंघोळ करत होतो अरे देवा तुला काय झालं म्हणजे आधी देव पूजायचं नंतर आंघोळ करायचं हा मग तुझं काहीतरी वेगळंच आहे माझी स्वतःची पूजा बाबा तुझी स्वतःचीच आहे माझीच आहे तू आधी सांग मला हा बोल मी तुला कशाला बोलवले तेच विचारतो तुम्हाला कशाला बोलवलं खूप मोठी जबाबदारी आहे कोणती देवाने आपल्याला खूप मोठी जबाबदारी दिली आहे अरे कृष्णदेव आपले अरे हा ते काय अरे असं बोलणार ते हा ती कोणती हा 16,360 गोपिकांचा मेळा 16,360 गोपिकांचा मेळा आठ माठ करून मधूनच्या बाजारी चाललाय जाऊ दे ना तुला काय करायचं असं कसं जाऊ दे काय माझ्या बापाचं नाही नाही त्यांच्या बापाचं नाही तुझ्या बापाचं नाही अरे तू कशाला बदलतो बोलतो जाऊ दे त्यांना देवाने आपल्याला सांगितलंय त्यांचा रस्ता आपला अडवायचा त्यांचा रस्ता अडवायचा आहे असं म्हणतोय पण बाबा तुला म्हणतो 360 गवळणी आपण दोघं मग अरे बाबा पीठ वाटतील भाकऱ्या बाजाराला घेऊन जातील मला जमणार नाही म्हणून तुला बोलावलं मी अरे बाप असं म्हणतो मग बाबा तू माझ्या नाही जा पार्टनर बाबा माझा एक जोडीदार आहे मग तो बरोबर काम करतो हा बरोबर तुझा मा बरोबर काय झालं कोणत्या प्रकारे हाक मारलो रे एक काम कर मोठ्याने आवाज नाही माझा आवाजांचे 2 प्रकार आहेत काय म्हणतोस एक आवाज येतो बेबीच्या डेटापासून एक नाक आपल्या नाकात बेबीच्या डेटापासून आवाज दे असं बोलतोय हे मोठ्याने बाय हा एवढी वाजणार नाही एवढं आवाज देऊ मोठ्या छोटे मोठ्याने बेबीच्या डेटापासून मोठ्याने आवाज दे ऐक
आता एकदम भुलो आवाज असतं काय आत्ता पण आवाज देतो तो बघ बरोबर अरे इकडे ना इकडे अरे बाबड्या रे बाबड्या कशाला पाठवली आवाज देतो मीच करतो बरोबर आहे तुझा सगळा वेगळाच आहे लागला वेगळाच आहे कोणतं बघा आवाज देतो अरे बाबड्या अरे काय ना अरे बाबड्या तुला मुलाला झाला काय अरे इकडे ये वासड्या अरे कशाला अरे इकडे ये मोठी गंमत आहे तुला सांगतो ये अरे काय गडबड काय आहे अरे ये तू गडबड तुला आल्यावर सांगतो ये तू अरे येता येता लवकर ये सकाळ सकाळी गडबड झाली गळा काढून ती अशी रानात गेली हिन नको ते घडविलं अरे हिन नको ते घडविलं अरे तुझा काळोख माझ्या कपिलाला लय भारी गंडवल तुझा काळोख माझ्या कपिलाला लय भारी गंडवल तुम्ही आवाज आला त्यावेळेला मी केवढ्या स्पीकरला कसलं संकट काय येणार काय तुला संकट कुठलं होतं तू सांगशील मला ऐकायचं काय हा मग तुमचं काम काय झालं ना अरे काय झाला आणि काय झाला मी माझ्या गायला चाललाय सोडली माझ्या गायला चाललाय सोडली मला सोडली आणि मी माझ्या दोन काढले काय माझ्या दोन्ही भाज्या गोट्या आपण दोन गोट्या काढल्या मी गोट्याने खेळायला लागलो गोट्याने खेळायला लागला मी गोट्याने खेळायला लागलो माझी तिकडे गाय चढते आणि मी इकडं मध्ये निघतो गाय तिकडे चढते इकडं माझी गाय चढते इकडं मध्ये निघतो
करता काय झालं माहित आहे आणि ते अभिषेक थांबले मग त्या गुलामांचा तो काला मला बाई माझ्या गायला डोक्यात गेले आणि काय तो आला ना माझ्या पण तरी लागला माझी गाय फुलं त्याचा बैल मागतो माझी गाय फुलं त्याचा बैल मागतो फिरता 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 या गुलामाची काय बैल काय करायचं म्हटलं या गुलामाच्या काला बैल बोलायला हा पण तुमचा आता मला खालायचा काय मला आता खालायचा काय काय करायचा मला गाय गुलामगात फुलं मी मागलो मी फुलं तर लंगात मागलो आता करता करता वासाच्या आपल्या लहानातनं फिरला आलो मला आपल्या लहानातनं फिरला आणि बाबा कसा बसा त्याचा लंगात सोडवला लंगात सोडवला माझ्या गायला घरात बांधली मला घरात बांधताय ना बांधताय दाव्या म्हणून तेव्हा वासाच्या तुमचा आवाज गेला काय बोलत होतास ना आता म्हणला मी माझ्या अंगाला घाम आलाय ना कुठचा नाही आता आता बोलला अंगाला आताच बोलला ना मी तुला काय वाचला तुझी भाषा बोलते तुमचं काम नाही हे जाऊ दे कृष्ण देवाची मोठी जबाबदारी दिली तुझ्यावर आपल्या ठिकाणवर आपल्या घेऊन दिलीच ना तुला दिली जाती गंमत मला काय देणार एकट्याने होणार आहे काय आपल्या तिघांवर जबाबदारी म्हणून की नाही मला सांगितले आपल्या तिघांना करायचे शस्त्र 360 गवळीचा घेला आता मी पंजाब बंदा बघू तुम्ही समजलं ना काय गेल्या म्हणून तो मेल्या मेल्या तसा मेला नाही हवा शस्त्र 360 गवळी मेला एकच नाही हा आता मला गुलामा गोला होऊन चालले म्हणून एकत्र जमा कशा सगळं सांगायला लावायचा काय म्हणतात तर लावू या गवळणी चालल्यात मथुरेला त्यांचा रस्ता आपल्याला अटकवायचा आहे लक्षात पाहिजे ना झोपी आहे याला आहे काय माझ्याकडे झोपी झोपी आहे बोल सांगायचं तुम्हाला तिकडे समाधान मी याला म्हणायचं मी काय म्हणता गौतमी आता ह्या वाचणार बरोबर ह्या वाचणार काय करायचं माहितीये का ह्या वादात देव ना एवढा मोठा बाण घालायचा कशाला काय आणि बाजाराला ना खाली 4-5 कोणी लावायच्या बरोबर बोलतोय बरोबर बोलतोय बरोबर बोलतोय त्याला खाली 4-5 कोणी लावायच्या आणि काय करायचं माहिती आहे काय करायचं बलती जायचा सगळ्या कोणी शब्दायच्या आधी गवलं शिल्ली कोयनी आधी गवलं शिल्ली कोयनी आधी गवलं शिल्ली कोयनी तू माझे पकडायला आधी गवली लागतो पाहिजे ना तू काय ते सांगत मला काय माहिती अरे बाबा तू सांग तुझी कोणी एवढी त्या गवळणी एवढ्या कोणी चिरणार कशाला माहिती बोलतोस रे कशाला हे गवळी आपल्याला डोक्याने अडकवायच्या हॅलो चालू कार्यक्रमासाठी दीपक खापरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तर आम्ही त्रिमूर्ती नमन कला मंच त्यांचे स्वतःचे आभारी आहोत धन्यवाद 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 Thank you.
शिवभक्त कोकणची राधा साहिल ढिके यांकडून खास मावशीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशीने नाव घ्यायचंय जरा हटके. तसेच शिवभक्त कोकण यांचे नमन दिनांक 25 जानेवारी दिवा येथे संतोष नगर येथे ओपन शो आहे. याचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. मावशीने नाव घ्यायचंय साहिल ढिके. लय फेमस आहे तो साहिल ढिके. त्यांची वाट लावता. पापडीत पापडी सोन पापडी, पापडीत पापडी सोन पापडी. अहो साहिलराव, मला समजलंय तुमची बाहेर 2-4 लपडी. तसेच खास मावशीसाठी पारितोषिक आलेलं आहे. संतोष पवार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशीने नाव घ्यायचंय संतोष पवार. गेले होते सिनेमा पाहायला, हाय काय नाही काय. गेले होते सिनेमा पाहायला, हाय काय नाही काय. अहो संतोषराव कुठे दिसत नाही, हा चालत नाही. अहो संतोषराव कुठे दिसत नाही, पिऊन पडले का काय. आपण कशाला आलो इथे. आम्हाला कृष्ण देवाचा आदेश आहे तसा. हे पोरीनो तुम्ही ऐकणार नाही. आपण व्यवसाय थोडा वेळ विचार करूया. हॅलो, आतिश तांबे यांच्याकडून मावशीसाठी पारितोषिक आलेलं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी मावशीने नाव घ्यायचंय आतिश तांबे. लग्नात आला होता पेंटवाला, लग्नात आला होता पेंटवाला. काय नाव? आतिश तांबे. आतिश रावांचं नाव येते, चुके का नाही झाला. रेवा राकेश गावडे गुहागर पाठ पन्हाळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
राकेश गावडे यांचं नाव घ्यायचं मावशीने. राकेश गावडे. वाकडा तिकडा बेला त्यावर बसला कोला. पहिला नवरा गेला म्हणून राकेश नवरा गेला. तसेच तुषार पांगले यांच्याकडून कार्यक्रमासाठी 110 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही त्रिमूर्ती कलामांचे नमन त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. आता जा रे. आता नाही. आता आम्ही तसेच कोकणचा सुपुत्र अजय भाईजे यांच्याकडून कार्यक्रमासाठी 100 रुपये पारितोषिक आले आहे. तरी मावशीने नाव घ्यायचंय अजय भाईजे. आता इथं नाव आठवत नाहीत तर अजय भाईजे. शंकराच्या पिंडीवर बेल टाकते वापून आणि अजय रावांचं नाव घेत मी तुम्हा सर्वांचा मान राखतो. बसले आपल्याला सांगावं लागेल. चला समाजात मला खेळायला लागेल. मावशी अशी वेगळा तुम्हाला बदलीचे बाजार जाता येणार नाही. नाव मारलाय आणि त्याच्या आत्याच्या नावासाठी तुम्हाला मात्र थांबायला पाहिजे. Radhe
दुसरा अवतार मी पूर्व धरोणी हेरुबंधनाचा वार मी वाईला नाश कर्ण गुरुजनाचा नाश कर्ण गुरुजनाचा आणि आलो आदना सांगतो मी राधे माझ्या जन्मधनीला सांगतो मी राधे माझ्या जन्मधनीला तिसरा अवतार वरावधरोणी सुलावण कोणी नादर कीला चौथा अवतार नरसिंहधरोणी हिरण्यकश्यपा वधीला वसुदेव देवकीचा वसुदेव देवकीचा कोणी जन्म घेतला सांगतो मी राधे माझ्या जन्मधनीला सांगतो मी राधे माझ्या जन्मधनीला आतापर्यंत आम्हाला जशी तुम्ही साथ दिली तशीच यापुढे आम्हाला साथ द्याल अशी मी नम्र विनंती करतो.